महत्त्वाची घडामोड सुरुवातीलाच जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केलेला आहे। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप इंद्रजित सावंत यांनी केलेला आहे आणि या धमकीबाबतचं संभाषण इंद्रजित सावंत यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट करण्यात आलं। तर इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळलेले आहेत। इंद्रजित सावंत यांना ओळखत नाही, कुणीतरी खोडसाळबाळा केलेला आहे असं कोरटकर यांचं म्हणणं आहे। नागपूर पोलीस आणि सायबर पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचं सुद्धा प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं म्हटलंय। ज्यांनी आरोप केला त्यांना मी अजूनपर्यंत कधी ऐकलं नाही, फक्त टीव्हीवर बघितलेला, त्यांचा माझा काही संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही आणि अशा पद्धतीची कुठलेही शहानिशा न करता केवळ माझं नाव वापरून माझं प्रशांत कोरटकरांनी धमकी दिली, हे अतिशय चुकीचं आहे। याची खोलवर चौकशी झाली पाहिजे आणि मी स्वतः आता थोड्या वेळानंतर नागपूर पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आणि या पद्धतीची मी त्यांच्यावरही अब्रू नुकसानी करू शकतो की माझा शहानिशा न करता माझं नाव वापरणं। आज मला सकाळपासून फोन सुरू झालेले आहेत। जे इंद्रजित सावंत आहे त्यांनी जर मला फोन करून म्हटलं असतं की हा तुमचा आवाज आहे का, तुमच्या नंबरवरून असा मला फोन आला होता, तर ते न करता त्यांनी डायरेक्ट सोशल मीडियावर केलं, तर याच्याबद्दल मी सुद्धा तक्रार करणार आहे पोलिसांमध्ये। ती गोष्ट त्यांनी मला शहानिशा करून विचारून जर टाकली असती की तुमचा आवाज आहे का नाही आहे, कारण आजकाल आपल्याला माहित आहे की प्रत्येकाचे मॉर्फिंग आवाज करता येतात, त्याच्यामुळे एआय मार्फत तुम्ही म्हणायचं आहे तुम्हाला असं वाटते की याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी खोडसाळपणा केला, कोणीतरी माझ्या जवळच्या कोणी जो रायव्हली ठेवत असेल त्यांनी केलेला प्रकार आहे आणि त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून एआयचा वापर करून काहीतरी आवाज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, धमकी देण्याचा प्रयत्न केला। त्याची मी पण पोलिसात तक्रार करणार आहे आता की कोणी नेमकं माझ्या आवाजाचा कॉपी केली किंवा काय केलं याची चौकशी केली पाहिजे पोलिस।